नमस्कार. या ठिकाणी शेतकरी बंधूंनो, तर बघा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना अशी उत्सुकता लागलेली आहे की पंतप्रधान PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा झालेली आहे 24 फेब्रुवारीला. परंतु या ठिकाणी बघा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे, हा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. तर बघा या ठिकाणी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता वितरित करत होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशी घोषणा केली की 15,000 रुपये या ठिकाणी दोन्ही योजनांचे मिळून या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजे की नमो शेतकरी योजनेमध्ये आता वाढ झालेली आहे. तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली आहे. परंतु या ठिकाणी जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांच्या खात्यावर हा कधी मिळू शकतो. तर ठोस माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे, हा कधी शेतकऱ्यांच्या ठिकाणी खात्यावर जमा होणार आहे. तर बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेची स्थिती. सध्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेचा पुढील हप्ता बघा, आता या ठिकाणी या योजनेचा जे काय पुढील हप्ता आहे, हा कधी मिळणार आहे, तर बघा या ठिकाणी 2 मार्च 2025 रोजी या ठिकाणी या हप्ता मिळणार आहे, जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. राज्य सरकारने ही योजना शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केली असून यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळतात. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळतो. नमो शेतकरी योजनेमध्ये आता 3,000 रुपयांनी या ठिकाणी वाढ झालेली आहे. तर बघा नमोमध्ये ही 3,000 रुपयांच्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि हप्ता हे लवकरात लवकर म्हणजे की बघा पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी 2 मार्चला हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, काही चुका जे काही शेतकऱ्यांना करायची नाही, जे की आपण अगोदर सांगत आलेले आहे की हे तुम्हाला जी काही KYC आहे, ही KYC देखील तुम्हाला कंप्लीट करायची आहे, म्हणजे की तुम्हाला हप्ता मिळण्यात काही अडचण येणार नाही. बघा तर मग या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला फार्मर ID कार्ड, अजून आपण पुन्हा सांगतो, हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. फार्मर ID कार्ड हे CCI केंद्रामध्ये देखील निघते आणि ऑनलाईन दुकानात कॉम्प्युटर सेंटरवर सुद्धा निघते. बघा या ठिकाणी तुम्ही जर फार्मर ID कार्ड काढले नाही तर तुम्हाला जे काय पुढील हप्ते आहे हे तुम्हाला मिळणार नाही. या ठिकाणी लक्षात घ्या, फार्मर ID कार्ड करा, एक KYC करा आणि आधार लिंक एक करण्याचे गरजेचे आहे. आणि बघा या ठिकाणी सर्वात मोठे म्हणजे की शेतकऱ्यांना सगळं करूनही हप्ते येत नाहीत, ही देखील शेतकऱ्याची समस्या असते. शेतकरी म्हणतात एक KYC कंप्लीट आहे, आधार लिंक कंप्लीट आहे, सर्व काय आमचं कंप्लीट आहे, पण हप्ते मिळत नाही. तर बघा त्यांनी काय करायला पाहिजे, पोस्ट ऑफिस, पोस्ट बँकचं जे काय खातं आहे पोस्ट ऑफिस, तर त्याचे खाते या ठिकाणी त्यांनी काढून घेतले पाहिजे पोस्ट ऑफिसचे. त्यामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी पैसे मिळतातच, शेतकऱ्यांना पैसे अटकत नाहीत. तर शेतकऱ्यांना जर अडचण येत असेल PM किसान सन्मान निधीमध्ये, नमो शेतकरी योजनामध्ये, तर ते पोस्ट बँकचे या ठिकाणी खाते उघडू शकतात पोस्ट ऑफिसचे, तर त्यांना या ठिकाणी अडचण काही येणार नाही. बघा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब जे काय म्हणले होते, 15,000 रुपये या ठिकाणी 2 योजनांचे मिळून येणार आहे, म्हणजे की नमोमध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आली आहे. तर नमोचा हप्ता वाढून येणार आहे की नाही असा देखील प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी बघा लक्षात घ्या, आतापर्यंत ठोस कोणतेही सबूत असे उपलब्ध झाले नाही की नमोच्या हप्त्यामध्ये हा वाढून येणार आहे. हा नमोचा हप्ता वाढून येऊ शकतो, परंतु त्याला काही वेळ देखील लागणार आहे. सध्या तर काय नमोचा हप्ता आहे वाढून येऊ शकत नाही. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. जर तुम्हाला माहिती आवडली असेल, असेच नवनवीन अपडेट तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.